गाईज, माय नेम इज आदिती पाटील अँड वेलकम टू माय ब्लॉग। तर आज आमच्या इथे येणार आहेत पाहुणे आणि मी करणार आहे तडका वरण आणि चण्याची आणि बटाट्याची भाजी मिक्स, पुरी नाहीतर पोळ्या करणार आहे आणि लावणार आहे भात। आम्ही त्यांच्या इथं गेलो होतो तेव्हा त्यांनी आमच्यासाठी चिकन केलं होतं। ॲक्च्युली आम्ही दोघं पण चिकन खातो पण ते खात नाही, त्यासाठी हा स्वयंपाक करणं चालू आहे। ओके, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा प्लीज। तर आता मी याच्यामध्ये लावणार आहे तुरीची डाळ, 2 वाटी स्मॉल वाटी मला या कुकरमध्ये भात सुद्धा लावायचा आहे, खूप स्ट्रगल काढलेले आहे। आता पाण्यामध्ये ऍड करू। 2 वाटी मी तांदूळ घालणार आहे, कारण पाच जण आहेत सगळे, त्यांना बस होते। तर मग मी 2 वाटी घेतलेले आहेत तांदूळ। लसूण सोलायचं काम पण त्यावर म्हणजे मी घेईन ना। मी त्यांच्या घरी गेले होते ना, त्यांनी पर्पल कलरची साडी घातली होती। मस्त ब्लाउज वगैरे पण शिवले त्याच्यावर। माझ्या इन्स्टाच्या रील्सला आहे, नाही यूट्यूबला तर रील्स टाकले मी आताच। अवघे किती 4-5 दिवस झाले असेल, मी गेले होते आळंदीला, तेव्हा मी तीच साडी घातलेली होती। खूप छान आहे। मी काही साड्या वगैरे जास्त काही घालत नाही, जास्त साड्या घालायचं कधी टाइमच भेटत नाही। मी घेतलेले 4 बटाटे, आता पहिले वॉश करून घेऊ, की खराब असतात ना ते। आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो ना पाहुणे, खूप भारी, म्हणजे सगळं खूप छान केलं होतं त्याने। माझं लग्न झालं होतं नवीन तेव्हा गेलेलो आम्ही। आता खूप लेट झालं ना, आता 5-6 महिने तर झाले असतील, आता येतात तिथे। दाखवेल नक्की मी व्हिडिओमध्ये ते काय बोलतात काय वगैरे। एवढे बटाटे बस होतील आय थिंक। त्यामध्ये टाकले चणे मग डाळीला साठवतोय। चाय गरम बांगड्या गरम ठेवायला। ओके, डन। असं लावून घेणार आहे। झाला गॅस चालू। ओके, तुम्ही फोन लावला ये म्हणजे काही आली नाही। गावाला आली घ्यायचं, एखाद्या बाजूला पाहायचं गाव हे। हा
आता ते गेलेत म्हणजे मावशीच्या तिकडे गेलेले आहेत, म्हणजे तर गावाकडे सुद्धा जाणार, त्या गावाकडे राहतात आणि बाकी सगळे म्हणजे माझे सासू वगैरे ते इकडे राहतात सगळे. त्याच्यामुळे ते सगळ्यांच्या घरी एक एक दोन दिवस राहतात. तर रात्री माझ्याकडे होत्या, खूप भारी वाटलं त्यांना भेटून. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. त्यांच्या घरी सुद्धा गेलो होतो तर खूप छान ट्रीट केली त्यांनी आम्हाला आणि आता सुद्धा खूप छान बोलल्या. त्यांच्यासोबत भैया सुद्धा आलेले होते, पण रात्री खूप गडबड असल्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही. आणि ते सकाळी लवकरच उठून आंघोळ वगैरे करून आता जस्ट त्या गेल्यात माझ्या ताईच्या त्यांच्या तिकडं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.